श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पो तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्तांना स्वामी खूप सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या पुणे जिल्ह्यातील राहणाऱ्या आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. आमचं ते वरती घराचं काम काढलेलं आहे ना, तेच बंद होतं बरेच दिवस नाही का. हा हा. असं जे काही की बंद झालं होतं. म्हणजे अनुभव सांगताय का ताई तुम्ही? हा, सांगायचे अनुभवच. हा हा. नाव सांगायचंय का मग का नको? आता तेच सांगा, पुणे जिल्ह्यातलं आपलं सांगा. नाव तर नका नाही नाही, सांगू. चालेल चालेल. नाव नसलं सांगायचं तरी चालतं ताई. पुणे जिल्ह्यातील बस झालं. हा, मावळ तालुका जिल्हा पुणे. बरं. आणि आता कसं होतं सांगायचं म्हणलं तर काय आलं त्या दिवशी आहे ना, हे बांधकाम बरेच दिवस झालं होतं, चालायचं राहत होतं नाही का. हा, चालू बंद होत होतं का? बंद. हा हा, चालू बंद. तो माणूस खोटं बोलायचा, येतो म्हणून येतच नव्हता, असं तसं नाही का. हा हा. आणि मग ते काम झालं चालू. आता तो काय झालं काय माहित, आता तो म्हणला मी येतो, त्यांनी स्वतःहून फोन केला, म्हणला मी येतो 2-3 दिवसांनी. आणि मग ते काम चालू झालं आता. आणि त्याच्यानंतर आता श्रावण महिन्यात आहे ना, मिस्टर जात होते तिकडं, तुम्हाला नाही म्हणलं इकडं शंकराचं मंदिर आहे तिकडं, घोरवडी म्हणून आहे. घोरवडी तिकडे जात होते महिनाभर पायाने, म्हणजे वरती चढायला लागत. तर ते जात होते महिनाभर. तर तिथून आले की 5:00 जायचे नाही का. तर मग आले की जेवण खाऊन करायला लागायचं, नाश्ता लवकर द्यायला. तर चढायचं म्हटल्यावर नाही का, एवढं आता मला माहिती आहे. म्हणून मग आपले स्वयंपाक मी लवकर उरकायचे. नामस्मरण तारक मंत्राचं तीर्थ चालू आहे. आता झालं 11,000 3,000 राहिले, 2,500-3,000 राहिले आता. बापरे, 11,000. हा, 11,000 राहिले आता. 2,500 राहिलं असेल, 2,500-3,000. आणि मग आता म्हटलं नाही का एक अनुभव. तर त्या दिवशी ते मला म्हणले, महिनाभर नाही म्हणले, त्या दिवशी मला म्हणले चल तू पण माझ्या बरोबर, कारण ब्रह्मकमळ उमारले होते. आणि कुणाच ठाऊक काय माहित, आता ते म्हणले की चल तर म्हणलं जाऊ दे, एकटं जाता येते कशाला, आपण लेडीजला काय पटापट चढता येत नाही. आणि एकटीची शाळा होती तर होऊ द्या नाही का. म्हणजे मला म्हणले चल, तर पोरगी पण निघाली. मग संध्याकाळी आहे ना, मी असंच लोटले होते. तर 4-5 वाजायच्या टायमाला मला असं वाटतं, आणि जशी काय मी देवापाशी पूजा करते, आणि हे म्हणायच्या आधीच मी देवापाशी पूजा करते. आणि जसं काही असं हाईट, फार चौकटीला किती हाईट असते ना, चौकटीची 5-7 फूट एवढी हाईट. आणि आमच्या देवघर आहे आणि इथं त्याला दरवाजा आहे असा. आणि जसं काय माझ्या पोराच्या रूपात असा भस्म लावलेला, म्हणजे ते रूप दाखवलं पण वेगळेच, अशा हायटेड वेटेड नाही का. मग स्वामींची उंची पण भरपूर आहे ना होता. हा, आणि मला म्हणतात इथं काय करती, चल तू. अरे वा. इथं काय करते तू, देवापुढं काय करते, तर म्हणले काय हे नामस्मरण हे करते. आणि डायरेक्ट दर्शन दिलं, म्हणजे जायच्या आधीच दर्शन दिलं. अरे वा. हो, जायच्या आधीच दिसलंय मला ते. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला बोलवाय, म्हणजे त्यांच्या पण मनात होतं. कारण मी ना लहानपणापासून लय शिवभक्त आहे अहो, लय म्हणजे लय लहानपणीपासून मी सोमवार धरायचे नाही का. म्हणजे मला लय प्रसंग असे, म्हणजे नाही का ते शिवची मला इतकी आराधना केलेली ना मी. अक्षरशः त्या दिवशी पण मुलगी गेले ना, मी तिथं बघितलं ना, मी वरती गेल्याच्या नंतर माझ्या डोळ्यातून अशा धारा लागलेल्या होत्या. आणि देवाची असे ते समोर डायरेक्ट असे उभे दिसत होते. आणि त्यांना सांगत होते की नाही का, तुम्ही वैराग्य आहे पण मी परपंचिक आहे नाही का, मला हे सगळं सोडता येणार नाहीये ना नाही का. म्हणजे असं मग मी जर तुमची सेवा केली तर तुम्हाला वाटत असं वैराग्य पत्करावं, पण नाही म्हणलं, मी परपंचिक आहे. माझे जे हे वादळ सोडले तुम्ही माझ्या प्रपंचात, ते तुम्हाला थांबवावीच लागणार, कारण मला वैराग्य करता येणार नाही. आहे का नाही, येईल आता सांगतो नाही. आणि मग मी अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलेलो, पाय दुखायला लागले, मला वाटायलाच लागणार की मी चढण म्हणून नाही का.
आणि चढण म्हणून वाटत तरी ना कुत्रा आलं मागून पळत. आम्ही वर चढायचा टाइम झाला. लय कुत्री होती, फक्त ते त्याच्यातलं एकच आलं बरं आमच्या वर्षी. आता ह्यांच्या वर्षी आलं तर काय आमच्याकडे खायला बियायला नव्हतं, फक्त ब्रह्मकमळ होते आणि पाण्याची बॉटल होती. आणि मग ते आलं आणि आम्ही आलो बरंच वरती आलं. मला तिथं आल्यावर कसं तरी व्हायला लागलो. आणि ते कुत्रं आहे ना आलं आणि माझी मुलगी चालली होती पुढं आणि ते कुत्रं आलं. ते मागं बघायचं, मी मागं लांबले होते ना, माझ्याकडे 2-3 वेळा मागं बघितलं आणि ते डायरेक्ट थेट देवळात मंदिरात जाऊन बसले होते. आम्ही गेलो तेव्हा झोपलेलं होतं ते मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवरच झोपलं जाऊन. आणि त्यांनी ना असं नाही का माझी कोणतरी वाट बघतोय असं थांबून माझ्याकडे बघायचं थांबून. आणि जसं ते गेलं ना मग तशी मग मला काहीच नाही वाटलं. मग मी गेले आहो, चांगली चालले नाही का. अरे वा. म्हणजे ते मी चाललोय तू पण चल, मी चाललोय तू पण चल. आणि तिथपर्यंत मला एवढा त्रास होता, दम बिम लागला आणि ते असं मागं बघत होतं वळून, आली का नाही ती का नाही. आणि मग तिथून पुढे ना माझा थकवाच झाला, अगदी थकवा झाला. मला काहीच वाटलं नाही, मी कशी काय वरती गेले मलाच कळलं नाही मग नाही का. अरे आणि बापरे. ज्या वेळेला आम्ही तिथं गेलो त्यावेळेला ते झोपलेलं होतं अगदी आरामशीर असं. म्हणजे त्याचं दर्शन घेऊन आराम चालला होता. असं स्वप्न पडलं. म्हणजे स्वप्न म्हणजे नाही का रिअल असं घडलं असं. म्हणजे तुम्ही तिथं मंदिर, कोणतं मंदिर म्हटला तुम्ही ताई? हे ना गौरवडेश्वर आहे, गौरवडेश्वर. तिथं महादेवाचं मंदिर आहे का? महादेवाचं मंदिर आहे. आजी ना हो एकदा चढायचं म्हटलं तर काय नाही, पण हे 3 वेळा मग तिथं गेल्यावर आम्हाला आरती भेटली नाही का. पहिल्यांदाच आरती आम्हालाच आरती दिली नाही का. एकदम बसलो व्यवस्थित. एकादशी होती तर उपासाचं भेटलं. परत वडापाव होते त्यांना खायला नाही का. म्हणजे संपूर्ण सोय होती तिथे पूर्ण. सगळी म्हणजे देव बघा कशी सोय करीतो, मी तेच म्हणते की नाही का. आणि एक मला पहिलेच आश्चर्याची गोष्ट सांगायची म्हणजे हे देवाला कसं कळतं की मी जाणार आहे म्हणून. हो ताई, मी प्रत्येक वेळी सांगत असते की आपण देवाला नाही निवडत, देव आपल्याला निवडत असतात ताई. आणि तेच तुमच्या बाबतीत पण झालं ताई. तुम्हाला मिस्टरांनी चल म्हणायला म्हणजे देवच कारणीभूत की आज तुमचं दर्शन घडणार होतं, म्हणून मिस्टरांच्या तोंडून तुम्हाला महादेवाने सांगितलं की आज तू चल दर्शन घ्यायला. पण त्याचबरोबर तुम्हाला अनुभव देण्यासाठी साक्षात महादेव किंवा स्वामींचं रूप खरंच मी माझ्या अंगावर रोमांच येतो की की हे कसं देव करतो आणि हे कुणाला सांगून पटणार नाही. आणि पण एकच मी ह्या जगाला आता ती मुलगी आली होती ना, तिची आई वारलेली आहो. आता एक मुलगी आली होती इथं. म्हणजे ती माझ्या मुलीची पाहुण्यांच्यातलीच आहे. तिची कोण चुलत बहीण कोणतरी लागते. ती पोरगी आली होती साडी घ्यायला माझ्या मुलीकडे. म्हणजे लहान आहे का मोठी आहे? मोठी कॉलेज पूर्ण झाले हो. आणि तिची आई वारलेली 1 वर्ष झाले. अरे बापरे. तर नाही का, तर ती पोरगी काय सांगायला लागली मला की नाही का ह्यांनी आहे ना त्यांच्या घरात काळूबाईचं हे आहे ना त्यांनी गुंडळून ठेवलं असं तसं. तर म्हणलं का होतं म्हणले अहो माझी आई वारलेली तर त्या पुढच्या डोळ्यातून पाणी आलं. तर म्हणलं ठीक आहे बाबा, आता कुणी बी साहजिकच आहे. एवढी देवी घरात होती तर तिला वाटलं असेल की आई वारली, अटॅक आला, आजारी पडली, वारली नाही का. म्हणजे आता राग येणारच ना थोडाफार देवाचा नाही का. मग मी तिला आता सांगितलं ना तर तिला म्हणलं तीच तुझी आई, कारण तुमची आई मारणारच होती, ती पहिलीच तुमची आई होऊन आली नाही का घरात म्हणजे नाही का. तर म्हटली. आणि मग तिला शावा दिली, म्हणली वडील लय दारू पितात. तर मग म्हणलं हे बघ तुम्हाला खरंच सांगते मी मने भावेकर, म्हणलं वडील दारू 100% दारू सुटणार हे मात्र मी आता चांगलं म्हणजे चांगलंच मनाला माहिती झालेलं हे ना. खरंच आहो खरंच कधीच कुणावर असा प्रसंग यावा नाही. आणि स्वामी खरंच असतात, खरं आहे हे. होत आहे. पण म्हणजे आई वारली आणि म्हणजे ते वडील का दारू प्यायला सुरुवात झाली त्यांची? त्याचे वडील पहिलेच दारू पित होते आणि आई आजारी होती. आईचं पण दुखत होतं. पण आई आणि काळूबाईचा मुखवटा त्यांच्या घरात होता नाही का उभी केलेली अशी. तर तिने काय केलं, आई वारल्या आता वर्ष झाल्यावर तिने सोडून ठेवलं आपल्याला. आता ती पोरगीची किती केलं तरी कामाला, घरातलं बघायचं, भाऊ मोठा आहे आणि वडील असं पेटत बरं तिने ठेवून दिली असं नाही का. म्हणजे ते चांदीचा मुखवटा आहे ना तो तिने कापडात बांधून ठेवला असा. बघा देव स्वामी कुडून आणतो. त्या पुरीने नाही सांगितलं, तिच्या बरोबर आलेल्या पुरीने सांगितलं ना अहो बरोबर देवाने सांगितलं की काही चुकी नाही, फक्त तिला सोड. आता म्हणले बघा तुमची आई मारणार होती, ती पोरगी रडली बरं का. आता आई वर्षच झाले ना हो. पण किती पण केलं तरी आई किती महत्वाची असते होता. ह्या वयाला बघा ना किती महत्वाची आई असते ना. तिचा अजून शिकते म्हटल्यानंतर त्यावेळेस तर आई असतेच नव्हते. आता मग ती पोरगी रडली तर म्हणले बघ तुझी आई मारणार होती म्हणूनच ती आई आधीच आलेली आहे का नाही. आणि
तू स्वामींची सेवा चालू कर, तारक तीर्थ बनवायला सुरुवात कर, 100% दारू सुटेल. आणि स्वामी अशा घरात आता, कारण त्यांना गरज आहे ना आईची, माऊली तिथं तर पटकन हे करतात का नाही करतात, आहे ना. आणि गरज होती म्हणूनच ताई तुमच्या मार्फतच त्यांनी सांगितलं की सेवा करायला सुरुवात कर, म्हणजे स्वामींनी तिला हा निवडलं ताई. हा बरोबर. तिला गरज आहे हे स्वामींना माहित आहे, आणि स्वामींनी मग तिला गरज आहे म्हणजे स्वामी आई जवळ करणार, नाही तर कोण करणार सांगा बरं जवळ. बघा की आता ते कशा मी सांगते ना तुम्हाला, माऊली कशा, बघा आता तुम्ही सांगा, माझ्या घरी माऊली आले तेव्हा कुठून आले, कुठं अक्कलकोट, कुठं ते हे तिकडं गणपतीपुळे, बघा 7 समुद्रातून, माणूस नाही का म्हणतं भक्तासाठी देवाला 7 समुद्रातून यायला लागतं. मला हे म्हणजे हे अगदी पूर्ण म्हणजे पूर्ण कळलं खरोखर. बघा इकडं स्वामी, तिकडं काही कारण नसताना, आता आपण विचार करा पुण्यात राहतो, आपल्याला ऐका ना स्वामीची मूर्ती कुठं नाही बरं, पाऊंडाची तर दुकान आहे कुठं आहे, तिकडं अवेलेबल आहे बरं, ती आली कुठून बघा की तुम्ही मला. हो ना, हो ना. आणि जिच्यावर यायचं होतं त्याच्याच हातून आली, म्हणजे किती, बघा ना विचार जर केला तर किती लॉजिक आहे, बघा नाही का देव यायचं म्हणजे ती लीला आहे ताई, स्वामींची लीला म्हणजे आपण विचारच करू शकत नाही ते काय करतील त्याचा. ते नाही का त्यांनी सांगितलं की ते कोळ्याचं जहाज पाण्यात बुडत होतं, मग स्वामी इथं पाणी गळत होतं, वाचित होतं, अगदी त्याप्रमाणे की मला कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम होता आणि ते स्वामींनी स्वतः सोडवलं असं. तुम्हाला सांगायचं मुलगीचा नाव वगैरे, आणि त्या पुरीचा बर्थडे होता आणि लय रडत होते. मी म्हणले, ती पोर सारखी म्हणत होती मम्मी अगं माझ्या पप्पाला बोलव की माझा बर्थडे, मला इतकं रडा येत होतं, लय रडत होते मी, लय जसं जसं जवळ येईन ना तसं असं डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं, मी लय रडत होते. आणि स्वामींना विनंती केली, माऊली आज काही करा पण त्या पुरीचा बाप पाहिजे, म्हणलं बर्थडेला आज काही करा, जेलमध्ये असं तिकडं पुढं असो, पण आज मला माऊली तिचा बाप तिच्या बर्थडेला पाहिजे. अहो रडत होते देवा पुढं. संध्याकाळी 10 वाजता सगळं आवरलं, माझ्या पुरीने फोन केला, म्हणली मम्मी गौरीचा पप्पा आले होते बर्थडेला, केक बी कापून गेले, पोलीस आले होते 2 संघ घेऊन, आणि गौरीचा पप्पा येऊन गेला केक कापून. अरे वा ताई माऊली म्हणलं किती ग तू काय ग करू शकते, कुठून कुठे यावी लागतं रे देवा, म्हणलं किती हवेत नाही त्या देवाला बघितलं ना. तुम्ही सांगत होता पण ताई मी म्हणत होती स्वामी तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही बरं का, आता तुम्ही काय करताय तेच मला पुढे म्हणलं नाही माऊली, आणि लय वाईट वाटत होतं, लय रडत होते मी, म्हणले हे काय नाही का, हे काय होतंय काय. आणि म्हणलं माऊली बघ, म्हणलं माय लेकरांचा प्रश्न आहे, मी तर इकडे आहे, म्हणलं तुम्ही कसल्याही परिस्थितीत, म्हणलं तिथं 4-5 पोलीस हातात हातकड्या होत्या, 4-5 पोलीस होते ना, आणले, केक कापला, बर्थडे केला, जेवले बिवले आणि गेले. बघा तुम्ही किती सांगा बरं, हे कसं शक्य आहे. नाहीच किंवा शक्यच नाही, पण स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही. बरं ते झाला बर्थडे, आता दुसरा बर्थडे झाला, म्हणलं स्वामी मी इथे, त्याचे पप्पा आता तर येऊ शकत नाही, ते म्हणते रावड्याला आता तर येऊ शकत नाही. म्हणलं माऊली मला कसं कळणार की तुम्ही तिथं हे, म्हणून माझ्या पुरीच्या बर्थडेसाठी तुम्हाला तिथं जावीच लागणार, म्हणलं ती एकटी आहे तिथं, म्हणलं माझ्या पुरीच्या बर्थडेला, त्या नातीच्या बर्थडेला तुम्ही तिथं जा, म्हणलं मला काहीतरी कळलं पाहिजे की तुम्ही तिथं हजर आहे म्हणून. मला काहीतरी कळलं पाहिजे, डोळ्यातून धारा तर चाललेल्याच होत्या पाण्याच्या. आणि मला 3ऱ्या दिवशी ना एक 3 दिवस स्वामी त्यांच्या घरात बसलेले होते, 3 दिवस. आणि 3ऱ्या दिवशी कारण ती स्वामींचं मी तुम्हाला नाही का अन्नछत्रालयातून दिलेला तो फोटो तिथं ठेवला होता, तर तो पण तिने ते मटेरियल आणलं, सामान तर तो हिता आला नाही का. कळलं ताई 3 दिवस तिथं स्वामी बसले. अहो तो येडा माणूस आहे ना, येडा माणूस तो, मला होत होतं, मला कम्प्लिटली कळत होतं, पण ते मी डोक्यातून विसरून दिलं नाही का असं. मी विसरून दिलं 2-3 दिवस, मला काय ते डोक्यात राहिलं नाही ना माझ्या, मी स्वामींना तर विनंती केली आणि माझ्या काही राहिलं नाही डोक्यात. आणि 3ऱ्या दिवशी ना तिची सासू कुठेतरी गेली होती आणि वरती गेली, आणि तिच्या सासऱ्यापाशी अगदी वेडा पांढरी कपडे बिपडे घातलेली. आता देव चांगल्या रूपात आला तर देव का म्हणावा, आहे का नाही. देव त्याच रूपात येत असतो जिथं म्हणजे विश्वास नाही पाहिजे. आणि बसलाय कोपऱ्यात चांगला टुकू बघतोय. आणि मला एक का खात्री पटली सांगू तुम्हाला, 3ऱ्या दिवशी एक का खात्री पडली, तिने म्हणली तो सगळ्यांना ठेवून फक्त माझ्याकडेच बघायचा म्हणली.
तो बापरे. सगळ्यांना ठेवायचा आणि माझ्याकडेच. आणि मी गौरीला म्हणलं, गौरी तिची पोरगी आहे ना, तिला म्हणलं, गौरी अगं तुमच्या घरी येडा बाबा. नाही ग मम्मी, स्वामी आले होते अगं आमच्या घरी. ती पोरगी आता पण तशीच म्हणते अहो. अरे बापरे, म्हणजे तिला दर्शन दिलं ताई त्याच्यामुळेच ती स्वामी स्वामी म्हणत. ती डायरेक्ट 4 वर्ष ती डायरेक्ट म्हणते की नाही अगं मम्मी, नाही अगं मम्मी, तो येडा बाबा नव्हता अगं, ते स्वामी होते. आणि माझी पोरगी असं सांगायची, मम्मी सगळ्यांकडे ठेवून तो माझ्याकडेच बघत होता. म्हणलं जा स्वामी, माझ्या पोरीसाठी मी इकडे, तिचा नवरा तिकडे, ती कशी करेन. आणि 3 दिवसांनी सांगा फक्त तो दिसला. आणि एवढी त्यांची माणसं नाचवतात मिरवतात, कुणालाच दिसला नाही. ज्या दिवशी स्वामी घराच्या बाहेर जायचे होते, कारण ते फक्त मला सांगायसाठी स्वामी की मी तिथं होतं म्हणून स्वामींना ते दाखवायला लागलं बघा. हो ना, हो ना. म्हणजे ते तुमच्याजवळ पोहोचवायचं होता ना निरोप. आता हा, तुम्ही माझ्याजवळ सांगितलं होतं की तुम्ही जा म्हणून स्वामी. हा. मग आता ते तुम्हाला तुमचं ऐकलं हे तुम्हाला कसं समजणार? मला कसं आता ते जर गेले जरी असते आणि किती दिवस राहिले, आता ते असतातच आपल्याजवळ, हे पण मान्य आहे. हो पण ना. बाळाची आई कशी हे करते बघा ना तुम्ही, नाही का म्हणजे हा हा हा. म्हणजे ते साधे भोळे, म्हणजे ते शंकर महाराजांचं रूप पण तसंच आहे ना हो ताई. एकदम साधं भोळं. आणि स्वामींचे शिष्य म्हणजे प्रत्येक जण स्वामींचं, ते आता शंकर महाराजांना पण स्वामींचं रूप मानलं जातं ना. हा ना, मानतात ना. हा ना, बरोबर आहे ना. अहो हे ना, जो माणूस आम्हाला मी शंकराची भक्ती करायची ना, एकदा सासूबाईंनी इतकी भांडणं केली माझ्यापुढे तोंड बीड घेऊन घेतलं. मला शिवरात्रीला जाऊन नसं देत. एकदा पोरांना म्हणले तुझ्या पोरांना नाही, आणि एकदा तर आम्हाला रातभर कोंडून घेतलं शिवरात्रीच्या दिवशी. आणि आता अहो मला एकच कळलं ते, आता स्वतःला आहे ना, स्वतःला इतकं पाय बी बेकार दुखत आहेत. महिना झालाय, महिना मौन धरलंय आणि स्वतः त्या डोंगरावर जातोय. त्या डोंगरावर जायला आम्हाला अडवलं, त्या डोंगरावर ते स्वतः महिना झालाय जाते. होय. अरे बापरे. लय लीला बेकार बाई. खरोखर देव कसं करून घेतो ना त्या माऊलीला माहिती. म्हणजे समज धरली ना तर माझे मिस्टर म्हणायचे बरं झालं उपास धरलं, पुढे जायची नाही यायची नाही. मग देव म्हणला सण तिला जायला अडवलं तू महिनाभर. मग काय तर तसंच झालं ताई. तर एक सांगाव ना तितकं खरंच ना हो, लय लय म्हणजे लय. मी आश्चर्य मला खरंच वाटतं. ते नंबर झालं 16 समजलं मी 4 महिने पुढं. ताई मी ना उंबऱ्यातूनच फक्त शेतापोता तिथे जायचे. 4 महिने डॉक्टर पण नव्हते जात. ब्रह्मचारी पाळायचे आणि लवंग सुद्धा खात नव्हते. 5:00-4:00ला उठायचे, 3:00ला उठायचे, डबा करायचे. एवढी मी सांगते ना शिवभक्ती लय केली. त्याच्यामुळे तुम्हाला ताई स्वामींनी भक्तीत घेतलं ताई. काही ना काहीतरी पुण्य असल्याशिवाय घेत नाहीत स्वामी आपल्या. नेपाळ म्हणता, नेपाळचं पार गंगासागर पार महाकाल बिकाल सगळं जेवढं शिवचं आहे ना, काशी बिशी सगळं जेवढं उज्जैन बिज्जैन सगळं माझं झालं. सगळं जेवढं शंकरात होतं तेवढं. आणि असं तसं नाही आयुर्वेद नाही, स्वतः ते आले आणि सांगितलं की तुम्हाला काशीचं पाणी प्यायचंय. मला शिव पण बघा ना तुम्ही केवढं, म्हणजे मला एकच कळून चुकलं की भक्ती ही वायाला जात नाही एवढं कळलं. नाही जात. आणि देव आपली किती हे करतो. आता मी कारखाना संचालक झाले ना, तर बघा ह्या वेळेला ते कामाला होते तिथं, त्यावेळेला ते संचालक होतं युनियनचं, म्हणजे नाही का कामगारांचे संचालक होते. त्यावेळेला आम्ही तिथं शेवेला होतो, मूर्तीची स्थापना केली. अगदी उभे नाही का भांडारा डोंगर कसं आहे तसं आहे अगदी बरं गाव आमच्या कारखान्यात. आणि त्या मूर्तीची आम्ही फक्त किती दिवस सेवा केली, जवळजवळ 2-2.5 वर्ष एकादशी केल्या. आज मला त्या खुर्ची बसायला लागलं होतं. मी गेले ना फक्त त्या तुकाराम महाराजांना म्हणते की तुमच्यासारखी लीला कोणाला येणार नाही. तुम्ही कुणाचंही ऋण ठेवीत नाही एवढं खरंय. तुम्ही कोणतीही भक्ती करा तो देव त्याचे 4 आण्याचं सुद्धा ऋण ठेवीत नाही एवढं खरंय. अगदी 100% ताई. सेवा केलेले तो करून घेतलेली. मी तिथं आमच्या हाताखाली ना 4-4, 5-5 जण आहे ना चहा द्यायला, नाश्ता द्यायला. एवढी सेवा आहे ना की आपण आई बापाच्या घरी गेल्यावर पण कोणत्याही VIP इथं गेल्यावर एवढी सेवा नव्हायची. एवढी देवानी मला तिथं त्याची सेवा केली तर त्यांनी माझी सेवा केली. अहो मला अक्षरशः माझ्या डोळ्यातून कधी कधी पाणी येतं माहितीये का. तशीच स्वामींची लीला तशीच आहे ना ताई. आणि बघा कसं असतं बघा ना तुम्ही. कोणत्याही सेवाची असू द्या, सेवा जेवढी मनापासून कराल ना तेवढी कधीच वाया जात नाही ताई. कधीच. लय म्हणजे लय. आता मी हातात जर नारळ घातला ना, तर आता हे नवरात्रात गेलं बरं का हो, ह्यांनी परत
मला आहे ना माझं ती कवड्याची माळ आहे ना मला नाही घालून देते ना. माझ्यात काय तर ती थेरबाची माळ नाही घालायची असं तसं बरं का, ती घालून नाही देत मला असं. म्हणजे ते देवीचा संचार बिंचाराला तर ह्यांना नाही एवढं पटत नाही का म्हणजे असं. तर मग काय आलं ह्या नवरात्रात तर डायरेक्ट मुक्याच धरलं. काय झालं? नवरात्रात डायरेक्ट मौन धरलं होतं 10 दिवस. तुम्ही होय? त्यांनी. का? म्हणजे काय तसं काय विचार केला होता का मनात? नाही काहीच नाही. नाही देव प्रत्येक ठिकाणी मला एकच कळून चुकलं की ज्या भक्ताला त्रास दिला की स्वामी खरंच हाय आहो. खरंच मी इतका मला एवढे जवळचा अनुभव येत चालले. स्वामींचं म्हणजे ताई कसं आहे की स्वामींना त्यांच्या भक्तांना त्रास दिलेला अजिबात आवडत नाही. हा ते कसे करून घ्यायचे ना बरोबर करून घेतात हे खरंय. त्यांच्या भक्तांना त्रास दिला की त्यानं विचारच करायचा आता आपलं काय खरं नाही. हा मौन 9 दिवसाचा उपास धरला आणि धरला बरं का. एवढी माणसं येत होती ना. लय माणसं यायची. आपलं ज्यांना आता हे सांगितलं हे झालं बाबा आता त्या मुलीचा आता बघा तो माणूस दारू प्यायचा थांबला किंवा ती आली सेवेत आली असं मोजायला गेलं तर 10-20 जण. तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाचा अनुभव सांगायचा म्हणलं तर आपल्याला जवळ आपलाच अनुभव सांगायला लागेल लोकांना. मग काय. आणि मग ती नवरत्नात स्वप्नात आली माझ्या पाठची मुलगी आली. इतकी सुंदर मुलगी आली. बापरे. नवरात्रात ती देवीचंच रूप आलं. देवीचं रूप आणि त्याच्यात थोडी मोठी आली. म्हणली बोल तुला काय मागायचं तुला बोल म्हणली. मला तुला काय पाहिजे बोल म्हणली. काय मागायचं तर. आणि मग तेव्हापासून मी कधी जपमाळ नाही. मी मोजीतच नाही. मी मेन गोष्ट आता उगाच तारक तीर्थ आहे म्हणून नाही का करार म्हणजे आपल्या शब्दाची पक्की बाबा आपल्या आड्याला पड्याला व्हायला नको नाही का. नाही पण खरं ना माझं पण मत तेच आहे. आपण काय म्हणून मोजून सेवा करायची मोजणारी मला ते आवडतच नाही. आता बघा तुम्ही मी अनुभव ऐकते. मी 11 माळे केली मी 4 मी अजून मोजली. मी माळे हातात घेतलेली नाही. तुम्हाला खरं सांगते मला नाही आवडत ती तशी सेवा मला आवडतच नाही. आपल्याला जर देवाने एवढं दिले तो मोजमाप करून देतोय का आपल्याला एवढं मोजमाप दिलं आणि आपण त्याच्यासाठी करायचं त्याचं कशाला मोजमाप करायचं ना. मी एवढ्या माळी जप केला किंवा मी एवढी सेवा करते नको ना. तुम्ही नामस्मरण तर मोजूच नका. आणि कदाचित जरी तुम्हाला असं मनात येत असेल की आपल्याकडून सेवा होती का नाही बरं तुम्ही 11 माळी जप करायचं काही शंका नाही. तुम्हाला जसं योग्य वाटतं ऐका ना. नाही तुम्ही नका मोजू नका. तुम्ही एक माळ केली ना तुमच्या मने भावी जरी एक माळ केली ना मनाने केली मनाने मोजण्यापेक्षा मनाने केली ना तरी देवापर्यंत देवाला सगळं माहिती येते. मी हेच म्हणते तुम्ही आपल्या का मोजून करता का नाही काही उपयोग नाही. मोजून नाही करायची मोजमाप करायचंच नाही. तुम्ही एकच करा बस तुमच्या मनाला जेव्हा वाटेल ना तेव्हा करा. तुम्ही इथं उभं राहिले तिथे काम करा काही काय शंका नाही. ते काय म्हणत नाही बसून मोजायचं काही ह्याच्यात मोजमापाचा विषयच नाही. मी आतापर्यंत तुम्हाला खरं सांगते मी असं नाही म्हणत की ते चुकीचं आहे पण मी असं एक सांगते तुम्हाला की नाही का मी मोजून मापूनही सेवा नाहीचे. तुम्ही देवा पुढे 5 मिनिटं बघा बसा डोळं झाका 4 वेळा 5 वेळा नाम घ्या बस झालं बस तेवढंच चिक्कार होते बस. हो ना मोजायची गरजच नाही. तेवढंच चिक्कार होते बस माऊलीला. कारण माऊलींनी कधी मोजमापाचं किंवा त्यांना हावभाव किंवा ते म्हणले नाही मला मोजूनच का नाही केलं माप एवढीच सेवा झाली पाहिजे तेवढीच सेवा झाली पाहिजे अजिबात नाही. अंतःकरणा बसून फक्त अंतःकरण मी खरं सांगते तुम्ही जर देवाला अंतःकरणा बसून जर मानलं तर ही गोष्ट सत्य आहे. हो ना अहो दारात गणपती बसायचा तर ते पोरग ठिकाण्यावर नव्हतं गणपती त्याच्यामुळे बसवायला लागलो. गणपती त्याच्यामुळे बसायला लागला. आम्ही सगळी पोरं गणपती बसवायचे आम्ही बसवीत नव्हतो. मला तर माही मनोमन देवाची लय इच्छा होती की माझ्या माहेरी गणपतीचं लय सुख सोहळवायचं. तिथं आले तर इथं म्हणायचे गणपती नाही बसवीत कसं बस तरी पोर वस्तूवर 5-7 वर्ष गेलं नाही का. आणि मग ते पोर म्हणलं मला गणपती जे रड मला गणपती आणायचा. झालं काय बघा मी पुढे धुणं धुत होते आणि मागं आमचं असं घर आहे पहिलं नवीन घर बांधून त्याचं मागं जुनं घर आहे. तिथं आहे ना लय मोठ्या सापाने एक उंदीर धरला आणि तो उंदीर माझ्या मागं ओरडत होता. माझ्या मागं गणपतीच्या दिवशी चिव 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 करतोय तसं काय मला बोलवतोय तो मला वाचव. आणि मी तो बघायला गेले तर अरे बापरे एवढ्या मोठ्या सापाने तो उंदीर धरला. मग मी यांना बोलावलं आणि मग तो माझा दीर आला त्या सापाला मारलं. जे उंदीर पळाला चिंगाट जीव वाचला. तो
तो उंदीर पुढे पळायला कळलंच नाही. मग ह्यांनी पैसे दिलं आणि अगदी छोटासा गणपती आणायला सांगितलं. बघा गणपती कसं असते बघा. हा हा हा. आणि ते परत सकाळ धरून रडत होतं आणि अगदी एक हाताचा अंतराव पण नाही. मी सापाचं तुला सांगते ना, तुम्हाला सांगते ना, शिवभक्ती आहे. हो हो. सापाची सापाने मला लय शिवानी नाही का, म्हणजे मला त्याच्यापासून तर हे केलेलं आहे. आणि तो उंदीर जसं काय नाही एखाद्याला म्हणतो वाचवा वाचवा वाचवा, हो ना, हो ना. असं बऱ्याच वेळ रडत होता. म्हणून मी असंच हात टेकावून असं बघितलं तर अरे बापरे, ह्याला तर म्हणजे लय मोठा सापाने जगले. तर ते सापाला मारलं पण तो उंदीर झेप पळाला आणि मग यांनी पैसे दिले आणि त्यापासून गणपती बाहेर. 4 वर्ष त्या गणपतीचं लक्ष नव्हतं. कशी बशी तरी करून घ्यायचे. देवा संग झुंज खेळत होते की देवा अरे ज्याने आणलाय त्याला जाग्यावर नाही. अरे अशी लय प्रॉब्लेम आले हो, लय प्रॉब्लेम आले. मी ते एकदा बोलले होते रात्रभर गणपती पुढे बसले होते तुपाचा दिवा लावून. म्हणलं माझं पोर सोन्याचं, म्हणजे सोन्याचं तुला करून बसून फक्त रात्रीचं उद्या झालं तर थोडं मेट्रोला असं नाही का, म्हणजे काही होतं कधी काही गरज होते काही पण असं. बापरे. एवढं आहे ना, लय वादळ, लय म्हणजे लय अत्तीच्या अत्ती अति झालं होतं. लय अति झालं होतं. काय झालं होतं मला माहित नाही, किंवा प्रारब्ध म्हणा किंवा काहीतरी म्हणा, पण होतं एवढं खरं होतं. आणि त्या माऊलीला ह्याच्यातून बाहेर काढायसाठी 7 समुद्रातून यायला लागलं. हे लय माझ्यासाठी मोठं आश्चर्य. म्हणजे पुढं घडलं नाही घडलं मला नाही माहिती, पण माझ्या बाबतीत घडलं हे सत्य. नाही नाही, स्वामींच्या सेवेमध्ये ताई स्वामी येतातच आपल्या भक्तांसाठी आणि तसे अनुभव देतात. माझ्या पण बाबतीत तसंच झालंय ताई. आमच्या इथं कोणी स्वामी सेवेकरी नव्हतं ना. हा, माझ्यासाठी पण स्वामी अक्कलकोट वरून माझ्यासाठी आलेत ताई. आता आमच्या इथं तर कोणी स्वामी, आमच्या इथं म्हणजे माझ्या माहेरी पण एवढं नाही आणि सासरी पण नाही ताई. मीच एक. नाही नाही, मला तर आठवतच नाही कुठंच. मला तर आठवतच नाही कुठंच. कुठंच नव्हती कुठंच ही पाहिजे. नाही तर आता एवढं आता मी जशी स्वामींच्या सेवेमध्ये आले ना ताई, त्याच्यानंतर आता आलेत लोक स्वामींच्या सेवेत, पण अगोदर एवढी नव्हते ना. पण तीच अशी म्हणते की कसं काय मला स्वामींनी सेवेमध्ये घेतलं काय माहित, काहीतरी पुण्य असेल तेव्हा स्वामींनी घेतलं मला सेवेमध्ये. अहो मी स्वामी आणले होते ते बोलले होते मी. आणि आता बघा माझं आहे ना, तुम्हाला मी खरंच सांगते, मी रोज स्वामींच्याच मूर्ती पुढे बसलेली असते. छोटी आहे मूर्ती. आज ते मी माझं तारक तीर्थ पुढं आलंय ना आता, तर ते असे टकटका बघा नुसतं माझ्याकडे असे एवढं डोळे बोलते करून आहे ना. मी त्या पोरींना पण म्हणत होते बघा कसे स्वामी माझ्याकडे बघतात. कारण आहे ना त्यांना काय कळते का आम्हाला डोळे माहित नाही मला, पण म्हणत असं नाही करायचं. काही जी सेवा म्हणणार, हिच्यासारखी सेवा आजपर्यंत कुणीच केली नाही. काहीतरी त्यांच्या मनात तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचा असेल, काहीतरी असेल, त्याच्यामुळे एवढे डोळे टकटक करून बघत असतील. टकटक करतात डोळे, असे बोलके डोळे आणि टकटक टकटक करतात असे. म्हणजे असे खूप काही बोलायचंय असं वाटत असेल. की तू काय बोलायचं ते बोलायचं. हे बघा म्हणलं माऊली त्यावेळेला गुरूंची आणि एवढे आहे मात्र अशा वेळेत आलं की गुरूंची ते गुरुचरित्रामध्ये नाही का, गुरूंनी किती परीक्षा बघितलेले आहेत. सापाचं काय महारोग झालेला म्हणले बघा स्वामी, मला माहिती आहे तुम्ही हे मला अध्यायामध्ये आहे ना परीक्षा बघितलेली. म्हणलं मला मणक्याचा त्रास आहे, इतका त्रास होत होता मला माहितीये का तुम्हाला, पाय आखडलं होतं अक्षरशः, माझं चालत नव्हते बरं का हो. आणि त्या दिवशी मला दृष्टांत झाला, मला जेजुरीला जायला लागलं. तिथं म्हणलं असं वर खाली कर तुझं पाय सरळ होय. जेजुरीला तुम्ही पायऱ्या चढल्या? जेजुरीला अख्खे चढले. बापरे. आणि परत त्या दिवशी गोरवडीला बी चढले की तुझ्या पायांना त्रास झालाय. आणि मला स्वप्नात येऊन काय सांगितलं, म्हणले मी आज संध्याकाळी तुझ्या अंगात जे घाण आहे ना ती बाहेर काढणार आहे असं सांगितलं मला स्वामींनी. पहिला अनुभव तो द्यायचा होता मला. सांगितलं त्यांनी की मला तुझ्या अंगात घाण आहे ना ती बाहेर काढायची. म्हणजे मणक्याचा त्रास वगैरे. मणक्याचा त्रास. आणि काय वाटत होतं आता बसून सारखं मला ना त्रास होत होता ना. काय माहित नव्हतं पण होत होतं. मागू येतो मणक्यात वरून झालं होतं नाही का, जरा होत होता त्रास. मला डाऊट होता की काहीतरी आहे बुवा, म्हणजे काहीतरी होतंय किंवा काहीतरी झालंय हे बी वाटत होतं मला. तर महाराजांनी काय आल्या काळी ना
तुझ्या अंगातलं काहीतरी काढून टाकणार आहे मी. बापरे. आता मी कधी कधी हलक्या वारी घेते नाही का ते म्हणजे हा, हा. असं. नाही नाही, आपण प्रत्येक मग गोष्ट नाही ना अनुभवल्याशिवाय, आता स्वप्नात आलं म्हटलं की आपण काय तेच हा विचार करत बसतोय. आणि मग जशी काही माझ्या बहिणीची एक सून आहे, हा ती बहिणीची सून आणि मी डॉक्टरकडे गेलेत हा आणि त्यांनी मला इंजेक्शन मारलं आणि म्हणले नाही नाही असं दिसतं फक्त दाबतंय आणि त्यांनी मला इंजेक्शन मारलं. हा. जे रक्त चालू झालं मी डॉक्टरला बोलवते, ती माझ्या बहिणीची सून डॉक्टरला बोलवती आणि रिअल होते मी बघते रक्त माझं खाली सांडले असं. म्हणजे इंजेक्शन मार्फत जात होतं का? आणि ते रक्तच त्याच्यातून थांबना हा हा हातातून आणि मग ते रक्त चाललंय सगळं रक्त ती डॉक्टरला बोलली ती असं काय झालंय, असं थोडं रक्त चेक केल्यावर कुठं असं होतं का, असं हा, होतं हा. कुठं एवढं रक्त सांडते हा, हा. आणि ताई त्या दुसऱ्या दिवसापासून जे कंबर दुखत होती, जे पोटात दुखत होतं, जे कमरत होतं, आता बसल्यावर थोडा प्रॉब्लेम होणार किंवा कशाचा झाला होता तो असेल ते मला नाही माहिती, पण जे रक्त गेलं बाप. आणि देवानी माझ्याकडून पुढं जिजुरीचा डोंगर चढून घेतला, इकडे घोरवडीचा डोंगर चढून घेतला की तू जरा चाल, कारण पाय माझे कामातले गेले. आता तुम्ही विचार करा पाय कामातून गेले असं म्हणजे. बापरे. ते तुमच्या अंगातून म्हणजे जे काही तुम्हाला त्रास देणार रक्त होतं तेच बाहेर काढलं ताई. हा सगळं बाहेर काढलं, सगळं अख्खं सांडलं. मी बघतेच आणि माझी ती सून लागते, मी म्हणलं अगं अमृता बघ डॉक्टरला बोलव, हे का रक्त चालेल. मला सांगितलं होतं त्यांनी की मी घाण काढून टाकणार आहे आज संध्याकाळी, बरोबर त्याच टायमिंगला घडलं बघा. अरे बापरे. आणि इंजेक्शन सगळं अगदी जसं सांगितलं होतं तसं मी तुमच्या अंगातले घाण काढणार आता अजिबात नाही दुखत काहीच नाही. अगदी पाय बी वडीत म्हणजे नाही का ते पांगोळ पण आले झालं होतं ते सगळं म्हणजे त्यांनी क्लिअर करून घेतलं. बापरे ताई, कसला केवढा मोठा चमत्कार झाला होता या. म्हणजे चमत्कार नाही, आता ती कमरच आहे ना, कळत होतं काहीतरी जाणवत होतं की नाही प्रॉब्लेम झालाय, काहीतरी होतं, हे खरं होतं, काहीतरी होत होतं मला आणि मेजर होतं. पण त्यांनी असं मन आतून नाही का, आतून सांगतात ना ते नाही का, हो ना हो ना, आतून सांगतात ना ते की हे आहे असं प्रॉब्लेम होता लय. हा दाखवून संकेत काहीतरी देत असतात. संकेत आणि बरोबर एवढं रक्त सांडलं होतं अख्खं, म्हणजे ते काढून टाकलं पूर्ण. आणि पाय जे दुखत होतं, मनात शंका उद्भवत होती, पाय जे दुखत होतं तर मी डोंगराला गेले तिकडं, मी जिजुरीला गेले कारण लय दिवस देव नेले नव्हते. मग तिथे गेल्यावरती टाक आपल्या जिजुरीला वर्षातून एकदा जावीच लागतं ना. आता 2 वर्ष झालं गेलं नव्हतं. आता ते पोर आलं ते म्हणलं मी खाली बसतो आणि हे काय आले नाही ह्यांना, कारण हे इकडे चढतात म्हणल्यावर तिकडे चढणं शक्य नव्हतं ना त्यांना. आणि मी कशी म्हणते देवाला, घरातल्या एकाही माणसाने केली तरी पोचती ना देवापर्यंत सेवा आहे ना. मग ते पोरग आलं आम्हाला तिथपर्यंत घेऊन, पण तो म्हणला मी काय वरती येणार नाही. तर म्हणलं ठीक आहे बाबा तू नको, आम्ही जातो. आम्ही गेलो, मग ते करायला गेलो, तिथं देव वगैरे धुतलं सगळं हे केलं आणि वरती गेल्यावर मग त्या भटजीने घेतलं. देव म्हणजे तिथं नदी आहे तिथं धुतलं का देवाच्या कुंडामध्ये? त्या कुंडामध्ये तिकडे आहे ना, तिकडे तळ आहे ना मोठं, तिकडे धुतलं देवांना, मग आंघोळ्या घातल्या तिथं. आणि मी त्या दिवशी ठरवलं होतं सोमवार होता जाऊ दे मर्दे म्हणलं, नाही देव पूजायचं आज, नाही पूजायचं, पण देवांना कुठं पूजायला न्यायचं होतं बघा तिकडे आंघोळ घालायला. कसं अहो मी एक विषय करते, मूळ पीठावरच त्यांना जायचं होतं डायरेक्ट. म्हणलं आज नाही देवपूजा करायची, कालच चांगली पूजा केलेली, आज नाही करायची पूजा. देवांनी कुठं पूजा करायला नेली बघितलं ना आंघोळ घालायला. असं म्हणजे एक आणि ते सांगायचं म्हणजे ते रक्ताचं सांगायचं आणि ते कुठून हातातून पडत होतं, माझ्या हातातून रक्त पडत होतं. बापरे. आणि सांगितलं होतं त्यांनी मला की मी आज रात्री खराब रक्त काढून टाकणार आहे, म्हणजे जी घाण आहे ना शरीरात ती काढणार आहे. आणि खरोखर झालं होतं. आता तुम्ही विचार करा की एवढं बसून कसं झालं असेल ना. असं ओढून धरल्या गुतवायचं इथं किडनीच्या इथं नाही का, काहीतरी असावी मला वाटतं, काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळं ते होत होतं मला त्रास. पूर्णपणे मला आजही मला वाटत नाही की मी दुखतंय म्हणून. मला देवापुढे बसून नव्हतं देत, मी फार वाकडी तिकडी होत होते आणि 2 डोंगर चढल्यावर जेवढं हातपाय आखडलं होतं तेवढं सरळ झालं. बापरे. म्हणजे
मी एकच कळते की किती विज्ञानाच्या पार म्हणजे पार पलीकडचं आहे. हो ना, हो ना. फक्त याचं सांगायचं तात्पर्य किती काय होऊ दे न डगमगता त्यांनी सांगितलं की नको डगमगू. डगमगायचंच नाही. मनात लय शंका आहे, त्यात लय लय काय काय निर्माण होतं, पण नाही. फक्त आपलं एकच आहे, सत्य. हो ना, हो ना. आता त्या मार्गाकडे नाही जायचं. खोटं कुणी किती काही करू दे, आपली माऊली आपल्यापर्यंत येऊन नाही देत ना. हो ना. असं नाही देत. आता माझं झालं आज 2,500 राहिले, 2,500-3,000 राहिले माझं. हा हा. आता ते तारक तीर्थाचं हा हा. 11,000चं होतं आणि ते गणपतीचं शेड आता पोरगं म्हणलं मम्मी आता कसं काय करायचं. मग काल त्यांनी 2 लोकांनी 3,000 रुपये दिलं आणि एका रात्रीतून ते गणपतीचं ते मंडळ उभं राहिलं. हा हा हा. अरे वा, बरं झालं. म्हणजे बघा ना कसं असतं नाही का, कसं ते असतं. करूनच घेतात ना हो ताई. आणि खरोखर गणपतीला आहे ना ते फारपर्यंत एवढं करीत नव्हतं ना. एवढी छोटी छोटी पोरं धरून हे करून मला दोघी जणी म्हणले इथे गणपती नाही बसवायचा, दुसरीकडे बसवायचंय. आमच्या पोरांना गणपतीचं करायला लागेल, त्यांचा अभ्यास बुडून ती कॉलेजला चालली. ताई एकाच्या मानक्यात गॅप पडली, गाद्या सरकल्या आणि एकाचं इथलं हाड मोडलं होतं. दोघं जण बोलले, दोघांचं पण तेच घडलं. म्हणले आपल्या दारात नाही बसवायचा, दुसरीकडे बसवायचा, कारण आमच्या पोरांना करायला लागतं. बघा देव बघा कसं असतं, शिक्षाही देतो तेवढं खरं. खरं ताई, ते असतंच की हो, त्याला काय सुट्टी आहे का? नाही त्याला नाही सुट्टी. हा, सुंदर सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. पोरगी तिकडे गेली होती, एक वडिलांचा मुलगा वारला होता त्यांच्या इथं. गेली माहितीला आणि तीर्थमाहितीला गेली. ते आमुषा नेमका कोणत्या आमुषाला सांगू का, सत्य शिकले बघा, गटरे आमुषा असतो ना, त्या दिवशी तो वारला. अरे बाप. आणि त्याची दुसऱ्या दिवशी माहित केली आणि हे गेली. आणि आता ते रक्त येत होते ना, आता फुगले. आता 24 तासाच्या पुढे गेले होते ते लोक. म्हणले आमुषाची दिवशी नव्हतं करायचं, दिवस करायचं. हे गेली आणि मग ही गेली आणि तिला तेव्हापासून तसं आणि तसं मग ती गेली तिथं, तिला ते प्रॉब्लेम झाला तेव्हापासून. बापरे. मग मी डॉक्टरला म्हणलं नाही का, हे म्हणजे मला पाय दुखतात असं तसं. मी तारक ते 2 निंबू टाकून दिली आणि तारक तीर्थ केलं. संध्याकाळचं जे तिथं घडलं होतं ना ते तिला बरोबर स्वप्न पडलं. डॉक्टर बोलले, डॉक्टर म्हणला, मी म्हणले डॉक्टर स्वामीला म्हणलं डॉक्टरचं नसतं तर ऍडमिट नाही आली पाहिजे आणि डॉक्टरचं असेल तर ऍडमिट करा आणि तुमच्या घरी आले पाहिजे. डॉक्टर म्हणलं तुम्हाला काय नाही तुम्ही तर चांगलं आहे, कशाला ऍडमिट होता. मग घरी आलं तारक तीर्थ दिल्यावर मग तिला दृष्टांत डायरेक्ट बाहेर पडली दिसली. मुलगी आणि 2 जण दिसली असे असे घरात दाखवले. बोला ना. काय नाही बोलले फोन करा. आणि मग ते तिचं ते त्या दिवशी तिला दृष्टांत झाला. हात दुखायचं राहिलं, पाय दुखायचं राहिलं, मळमळ पण म्हणजे जो वास आला होता ना त्या माहितीचा, त्या वासामुळे ती आमुषात आता बघा की ह्या आमुषाला महिनाभर जेवण नव्हतं जात आणि तो वास नाकात राहिला होता आणि ते सारखं म्हणजे नाही का तिला ते हातपाय पकडले होते तिचे. आम्ही फक्त स्वामीला विनंती केली की तिला ऍडमिट नसेल तर नका करू, काय असेल तर करा. तो डॉक्टर डायरेक्ट गेले त्याला म्हणलं हेरला तर काय नाही झालं, कशाला ऍडमिट राहायचं म्हणलं. आणि एकदाच मी तारक तीर्थाचं पाणी दिलं, आंघोळीत बसलं, डायरेक्ट संध्याकाळचं स्वप्न पडलं आणि त्या दिवसापासून ती खायलाच लागली. बघा किती मोठा अनुभव. बघा आणि महिना झाला होता की त्रास म्हणजे होत होता तिला. आता कालपासून तिचे पाय बी दुखायचे म्हणजे नाही का व्यवस्थित झाली आणि जेवण जाते. आता पूर्ण चांगली झाली ना. आता पूर्ण चांगली झाली. आता तिला व्यवस्थित झालं आणि रात्रीतून ते रात्रीतून ते काम करून घेतलं आणि वरचं पण काम चालू झालं. म्हणजे आपण फक्त किती काय होऊ दे, माझा भाऊ म्हणला नाही का आता आमुषा कोण नाही, स्वामींना आला दिवस सारखा बरोबर आहे का नाही, आपल्याला आमुषा गुरुवार काही नाही, स्वामी सूर्यनारायण आहे ना ते त्यांना रोजची शाळा चालू आहे का नाही, काय त्याच्यात. हो ना काय आपल्याला मिळेल त्या पद्धतीने करा म्हणायचं. ते नाही का म्हणतात असं कर तसं कर, तिकडे चल काळगायला. आता तिकडे लोक आहे ना काही जातात देवाला, ते काय उलट पालट करतात, बांधी कशाला करायचं. आपण लोकांनी काय, आपण लोक जातात आपण जायचं, पण आपण कोणत्या पद्धतीने जायचं, नैवेद्य न्यायचं देवाला, दर्शन घ्यायचं परत यायचं असल्या ना.
आपल्याला बाकीचे नादी नाही लागायचं. आपलं हार न्यायचा, फुलं न्यायची, नारळ न्यायचा, ओटी बिटी भरायची, ठीक आहे बाबा तिथपर्यंत. हो ना, हो ना. आणि आपली चांगल्या भावनेने जायची. आपल्याला तिकडे जायचंच नाही, बाकीकडे बघायचंच नाही. लोक हो ना. काही करू देत, काय का नाही. हो ना, हो ना. काय करायचं आपल्याला? असं असं नाही करायचं. आता आपल्याला जे चांगलं वाटतंय ना, चांगल्याच भावनेने जायचं. लोक जाऊ देत, ती काही करू देत. एवढं घाणेरडं करतात अहो त्या काळजायला, बापरे. हो, मी तर हो. ते स्वतःहून तर बघितलेलंच नाही. मी फक्त ते मी युट्यूबलाच पण नाही बघितलेलं ते. पाहिलं. हो, मी पण आम्ही जातो बरं का, मी गेली आहे. हा हा पण ती मंदिर आहे ना काळोबाईचं, तिथं हा काहीच नाही. हा त्याच्या पाठीमागं खूप दूर अंतरावर, म्हणजे त्याच्यापासून दूर हा आहे. हा हा मग काय गरज आहे? आपण जायचं मंदिरात, दर्शन घ्यायचं आणि यायचं हा रिटर्न. बस बस तेवढंच मी एवढं पण तेच. बाकीचं काय उचापत्या करायची गरज आहे का? जिथं पॉझिटिव्ह शक्ती आहे तिथं निगेटिव्ह पण शक्ती असतेच ना हो ताई. हा मग आपल्याला काय करायचं बाकीचं, आपल्या चांगल्या भावनेने जायचं. हं. चांगल्याचं आता मी किती वेळा तरी गेले. काही लोकांना मिळालं नाही का, असेल तो प्रॉब्लेम तर तो पण मी सांगितला. पण त्यांना म्हणलं त्या भावनेने नाही, आपलं जायचं, आपल्या पद्धतीने नैवेद्य आपल्या पद्धतीने करायचं, आहे का नाही. हो ना, हो ना. बाकीचं काय करायचं आपल्याला. हो, हो, हो. आहे ना. हो, हो, हो. मग लोकांना नाही का तिकडे जायचं म्हटलं तरी भीती वाटते. हो. अरे ती बाई शेवटी तुमचं मन किंवा तुमचं हे तुमच्या ह्याच्यावरती आहे ना, आहे का नाही. हो ना. तिकडे काही असू दे, आपण चांगल्या भावने गेलं तर चांगलंच आहे ना, आहे ना. हो, 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 हो. चांगलं आता गेली. गेलं काही नाही, तिथं प्रॉब्लेम काहीच नाही. आपल्या मनात शंका. तुम्ही गेले होत्या ना तिकडं. हो, हो. मी दर्शन घेऊन आले. अगदी आपलं म्हणजे खूप सुंदर असं डोंगरावर अहो मंदिर आहे. किती भारी आहे अहो ते वातावरण, ते हो, हो. किती छान आहे. तसं जर पाहायचं म्हणलं तर किती भारी आहे ना हो हो, ते, हो, आहे का नाही. हो, हो, हो. अहो मला तर माहितीच नाहीये. नंतर आहे ना, आता हे काय आले ते कोंढणपूरची दिदी अलीकडे आहे हां, हां. आणि कालबाई तिकडं पुढे आहे. हां. पुढे आहे ती. तर ती मी काय करायचे 2-3 वेळा ह्या लोकांच्या बरोबर गेले बाबा की तिथे जाऊन असं बोला, चांगलं होऊ द्या आमचं किंवा 6 महिना लागू द्या, असं मी हां. म्हणले नाही का. हां, हां. तर ते झालं त्यांचं सॉल्व. आता म्हणलं जा बाबा नैवेद्य करा, आपलं नैवेद्य दाखवा, ठीक आहे ना का, नैवेद्य दाखवा, हार फुलं न्यायचं आपलं, हां. पाय पडायचं, काय प्रॉब्लेम बाकी हो, काय नाही हो. हो ना, हो ना. त्या मंदिरावर काहीच नाही तसं ताई. ज्यांना भीती वाटते ना, मंदिरावर काहीच नाही. तिथं पलीकडल्या खूप दूर अंतरावर आहे पलीकडं. पण तिथं मी पण नाही गेली. फक्त आपलं मंदिरावर दर्शन वगैरे घेऊन आलेलं. आपण नाही अजून मी गेलेलीच नाही बरं गाव तिकडं. हां. म्हणजे आमच्याकडून पहिले इथून जायचे, पण मी नाही योगायोगाला नाही आला तर मग आता मी जाते ते. पण ठीक आहे, काय एवढं व्यवस्थित आहे सगळं, काय तो आपल्या मनावरती आहे का नाही. हो ना, हो ना. काही आपण नाही, काही नाही. खूप सुंदर मंदिर आहे. छान वाटतं तिथं गेल्यानं. म्हणजे जसं ते गाणं आहे ना, डोंगराची हवान बैला तसं आहे बघा त्या. किती गाठा बेटा, किती छान आहे ना तिथं. हो, हो. डोंगर चढायला लागलं ना, की एकदम अशी मंद अशी सुंदर गार हवा लागत जाते ताई. हा ना. तिचा अनुभव येतोच बघा. तिथं गेलं ना, भांडारदेवीचा डोंगर चढायला लागला की सुरुवात. अहो पण ते आपण त्या दृष्टीचा अनुभव घेतला तर ठीक आहे ना. 20-25 हजार घ्यायचं त्याला, फोटो, ते चप्पल, काय अहो काय कोणी सांगितलं एवढं उद्योग करायला. सेवा करायची आपली नाही का. ही 4 पिढ्याला ही भाकरी आपल्याला पुरते आहे ना, असं म्हणतात नाही का. हो, हो. सेवा केली तर अशा पद्धतीने आध्यात्मिक नाही का. हो, हो, हो. आहे ना, जसे आपले विचार असतात तसंच घडतं ना पुढं हो, हो, हो. तसंच आहे ना. असतं. हो, हो. चालेल. असं होतं. हां, हां. नाही आहे ना. मला काहीच माहिती नव्हतं. आणि एकदा दोनदा मी माझ्या त्या सुनांच्या बरोबर गेले आणि त्यांना तिथं म्हणलं की बाबा तुमच्या मनात शंका आहे ना, तिथं जाऊन फक्त बोलायचं की देवा माझी वाट मोकळी कर बाबा. मी तुला 6 महिना होऊ दे, 2 महिने होऊ दे, आपलं काय नैवेद्य न्यायचा, आपलं तिथं हार फुलं व्हायचं, पाया पडायचं. ते म्हणले ठीक आहे बाबा, फरक पडला. म्हणलं जा तुम्ही तिथे जाऊन पाया पडा. देवी होती तिथं, कसली काली येते आहे का नाही, तिथं किती पटकन ऐकते ना ती हो, आपलं. हो, हो. आणि मग त्यांनी काय केलं, तिथे हे केलं. एकच मिनिट थांबू का थोडं. हॅलो. हॅलो. हा बोला ना. बरं मालकाला विचारलं का. बरं सांगते मी, थांबत ठेवा मग. चालेल. आणि मग काय केलं त्यांनी, त्या बाईने ना सांगितलं बरं का. हां, हां. मी तिला सांगितलं, मग त्यांचं ते झालं व्यवस्थित. आणि मी काय करायचे, आमचं हे ना, हे काळूबाईच्या नाही का हवेरोडने जातो आपण तिकडे, वाई साताऱ्याला जायचं, अलीकडे कोंढणपूर आहे.
हा आणि मी 2-3 वेळा त्यांच्या बरोबर गेले आणि ही देवीला गेले नाही मी, नाही का. म्हणजे हा हा आता एक दिवशी स्वप्नात आली, माझ्या इथं जावच्या 2 पोरी आहेत, त्यांची लग्न झालेली, एक काळी आहे आणि एक गोरी आहे हा हा आणि एक मोठी आणि एक बारीक आहे. मला स्वप्नात येऊन जशी काय ती मोठी आहे ना, ती मला म्हणती की बारकी आहे ना, ती मोठीला म्हणती की तू काकी संग जाऊन तिकडे काय करते मी बघते, म्हणली तुझ्या माग येऊन मी, तू तिकडे जाती, तिकडे जाऊन तू काय करते मी बघा येते तुझ्या पाठीमागं. हा आणि आणि जशी काय मी गेले काळव्याला, तिथं नैवेद्य करते, हे करते, तिने म्हणजे चांगलं पाहिलं आणि मग म्हणजे अगं मी आले होते तुझ्या पाठीमागं आणि मला वाटलं की तू तिथे जाऊन काहीतरी करती, मला संशय आला होता म्हणून मी तुझ्या पाठीमागं आले होते म्हणली बघायला तिथे जाऊन. हा हा असं म्हणजे दृष्टांत दिल्या आल्यावर. आणि त्या दोघी तर माझ्या जावच्या मुली आहेत, दोघींची पण लग्न आली पोरं. पण बघा दृष्टांत कसा दिला बघा देवाने, म्हणजे हिने दिला दृष्टांत. ही कोंढणपूरची आहे ना, ते कोंडे नाही का, हे इकडं किल्ला आहे बघा कोणतं? तुळजापूर? नाही 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 नाही, हिथं यावं कात्रजचे, हिथं हे कोंढणपूरचा बोगदा नाही का, कात्रजचा बोगदा, त्याच्या पुढे गेलं की कोंढणपूरचं आहे, तिथे तुकाईचं राजगड. हा 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 राजगड तिथं. मग ती तिथंच वरती आली होती ना, तिला नाही का शिवाजी महाराजांना त्यावेळेला ती आलती ना, ते म्हणले तू का आली म्हणून, तुकाई नाही का, तुकाई नाव पडलं, म्हणले तू कशाला आली, तुळजाभवानी गेली होती ना तिथं. हा 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 मग तिला वाटलं एवढं किल्ल्यावरती कोण यायचं तर खाली येते, जे जसं तुळजापुरात आहे ना तसंच कोंढणपूर मध्ये पण आहे पाण्याचं नाही का, ते गायमुख वगैरे सगळं तसंच आहे. हा हा तिच्या ह्याच्यातूनच पाणी निघातं खाली असं. हा हा जसं तुळजापूरला आहे ना तसंच इथे हा हा सेम तसंच आहे, सेम काहीच फरक नाही. हा मग तिला तिथून मी पुढे जात होते ना हायवे रोडनी, ती अलीकडे मी पुढे जात होते काळगावला, की तिला वाटलं ही जाऊन तिथे जाऊन काय उलट पालट करते का काय करते नाही का, असं माहिती असं सांगितलं तिने. बापरे. मला स्वप्नात येऊन असं सांगितलं ना. आता ती नवरात्राच्या दिवशी बोलली ना, तुला काय पाहिजे माग मला, तर म्हणलं ये तू, तुला आलेलीच आहे तर स्वयंभू यायचं तर स्वयंभू असं म्हणलं ना की तू स्वयंभू येणार आहे का, असा नारळ आहे असा तर राहिलो तो घालीत बसकेनी पडत. अरे बापरे. आणि भीती वाटते का ताई? भीती वाटते का असं घडायला लागल्यानंतर? नाही भीती कसली तवा, कसलं धाडस एक म्हणजे नाही का, एक धाडस, एक ताकद निर्माण होते. आता असं काही वेळेस वाटतं की आपला विश्वास बी नाही बसत त्याच्यावर की हे खरोखर घडतंय असं. एकदम स्वप्नात घडल्यागत वाटत असं. असं म्हणजे हे घडतंय हे बी नाही. फक्त एकच आहे, मला एकच असू कोणताही काही असू, फक्त तुम्ही अंतःकरणा बसून तुम्ही सेवा करा, 100% देव आपल्याच कशी एवढंच करायचं फक्त. आणि देव परीक्षा लय घेतात. मला आता मला देवापुढे बसता येत नव्हतं. मला कळत होतं मला काहीतरी झालंय, माझ्या कमरेत ओढून धरतंय, जरा किडनीचा प्रॉब्लेम दाखवत होता. काय होत होतं ते देवानी बरोबर बघा कसं म्हणजे अगदी बाहेर काढतो. आणि सत्य हे वाटत असेल तुम्हाला, पण हे सत्य आपण एकदा देवी भक्ती बोलायला लागलं तर आपण बोलत नसतो. त्या टायमाला तुम्हाला मी म्हणले की नाही का, की जे बोलतं मुखातून जातं तो देवाच्या ह्याच्यातून जातं. ज्या वेळेला आपण आणि तुम्हाला माहिती देव असा तसा मोर घेत नाही येतो, पार म्हणजे पार हे करतो. ते सोन्याला जाळतात ते नाही का हिऱ्याचं, ते मात्र सत्य आहे बाकी. कारण आपण ते 2 अध्याय वाचले नाही का, गुरु भक्ती कशी परीक्षा घेतात भक्ताची, की ते साप पाठवले होते गुरुनी, परत ते म्हणले की मला महारोग झालेला आहे. मी त्यावेळेला म्हणलं मी तुझी सेवा करते, मी इतकं तारक तीर्थाचं पाणी केलं, मला रोग कसा होऊ शकतो, कसं काय होऊ शकतो, आणि झाला तर झाला, मी त्याला नाहीये. आता ह्या तारक तीर्थात इतकी ताकद आहे की मेलेलं मूळ जिवंत होतं. तर मी वेगळं काय केलेलं आहे, मला काही नाही, मला माहिती होतं की तुम्ही परीक्षा बघताय की तू टिकती का नाही टिकती म्हणून एवढंच चाललेलं आहे. मग तसा दृष्टांत दिला मला त्यांनी. मी तसं बोलल्यावर मला, कारण अगदी पार बसताच येत नव्हतं. अगदी म्हणजे तुम्हाला शारीरिकरित्या खचवायचा प्रयत्न केला होता, बाबा हिचा जर त्रास लागला तर ही सेवा बंद करते का बघूया. तसंच मी ते गरम झालं बघ दूध. मी ते सुद्धा मी बोलून दाखवलं द्यायला. नाही म्हणलं मी नाही, तुम्ही किती बी काही करा प्रयत्न करा, मी नाही म्हणलं. आता काय होईल ते होईल. झालं फक्त 2,500-3,000 राहिले किंवा 2,000 अशा पद्धतीने माझं. कारण आणि ते मी मोजते तरी का तुम्हाला सांगू का, कारण हा शब्द लिहिलेला असतो तो पूर्ण करायचा, तो कमी नको व्हायला की आपल्या जेणेकरून आहे का नाही. कसं देवाला मोजता कशावर ताई तारक मंत्र?
ऐका ना, मी काय करते, तांदूळ घेते आपलं हा पुढं. मोजून घेतल्यात का तांदूळ? हा, तांदूळ मोजून नाही घेत, तुम्हाला सांगते ना. हा. माझ्या बहिणीने पण हाच प्रश्न विचारला मला हा. की तुला कळतं कसं काय? हो ना, आता तुम्ही एका बसनीला 200, 2000, 1500 असं. आता मी सकाळ धरून आहे ना 350 केलं जवळजवळ. हा मग बघा असं हा, तुमची मग सेवा. मी काय करते, तांदूळ घ्यायचं आपलं असं मुठीत, असं गुसगुलीत आपले 2 चिमटीत घ्यायचं आणि ते खाली ठेवायचं तांदूळ नाही का. हा आणि हात ठेवलेला असतो. हा. हात नाही काढायचा. 4000 हो 5000 हो पार मोडून पडला तरी तो नाही काढायचा मात्र. बापरे. तो नाही काढायचा. तो तांब्या घसरू उलथा पालथा हो काही हो त्याला नाही. त्याची बुडं पार फाळसून निघालेली. ते म्हणत आपलं यांच्यामध्ये आमचं काय आलं काय. तांब्या हो तर म्हणणार मी पक्का सापडलो यांच्यामध्ये. हा, आणि मग ते त्याच्यावर हात नाही काढायचा. मग तो तसाच ठेवायचा. मग ऐका ना, मग आता फक्त हे बोटाशी फक्त थोडी साईडला करायची. एक झाला एक वेळा हे बोट असं 5 साईडला करायची. 5 झालं बाबा आहे का नाही. आणि हे पुढच्या हातात तांदूळ घेतलेला असते ह्या चिमटीत. मग शिकडच्या आली ना 5 व्हायला की एक तांदूळ बाजूला ठेवायचा आणि हे 5 मोजून घ्यायचं. परत तसंच करायचं असं. म्हणजे असं करायचं. हातावरच मोजायचं. फक्त ते तांदूळ आड्याला पडायला ठेवायचे. कधी कधी तल्लीन झालं तर कधी कधी कळत पण नाही की आपण किती ठेवले काय. कमी पडून नाही द्यायचं, फक्त एवढं करायचं. म्हणजे ते पण लक्षात ठेवलं पाहिजे ना बाबा किती तार. ठेवायला लागतं ना लक्षात आपलं किती झालंय किती नाही झालं असं. ते पण लक्षात ठेवायला लागतं. मला वाटलं की तुम्ही अशी सेवा मोजताना एकदा झालं की लगेच एक शेंगदाणा किंवा काहीतरी बाजूला ठेवत असतात. हा, म्हणजे ते तसं करते. म्हणजे 10 झालं ना, आता समजा ही हाताची 5 झाली. आता आपल्याला माहिती ही 5 झाली. आपल्याला बोट थोडी हलवायची इकडे तिकडे अशी नाही का अशी. की 4 झालं 5 झालं. आता ही 5 झाली. ह्या हात ठेवलेल्या बोट 5 झाली. आणि ह्या हातात मी हातात तांदूळ घेते असा चिमटीत. मग ह्या 5 वर आली ना तर तांदूळ खाली ठेवायचा. नाही 5 पूर्ण करून घ्यायचे ना. 10 झाले मग नाही का असं म्हणायचं. मग ते हात वगैरे होते तर मुंग्या येत असतील की ताई न हलवायचा. काय तुम्हाला खोटच नाही सांगत मी. स्वामींच्या पुढेच मी आता अनुभव घरातूनच देते. काय मी तेच म्हणणार होते आता तुम्हाला की थोडा वेळ मी मला ते मानक्याचा त्रास आहे. मला थोडा हात वर असं केस विचाराय किती वेळ लागतोय. तेव्हा जरी हात ठेवला ना अशा मुंग्या येतात बेकार. पण तुम्हाला खरंच सांगते मी आतापर्यंत मला कधीच नाही झालं कधीच. तो हात पण ना माझा फ्रॅक्चर आहे. त्याला एवढी गाठ आलेली त्याला तर इतक्या मुंग्या बिंग्या येतात ना की बाकी. बरं तारच तिरताव ठेवल्यावर अजिबात नाही. मी 500 वेळा केले 800 वेळा केले पण नाहीच हात हलवीतच नाही अजिबात. म्हणजे स्वामी सेवा करून घेतात म्हणजे मी एकच सांगते त्यांना की तुम्ही काही करा पण मी नाही. हट्ट आहे हट्ट. मी नाही. आता झालं एवढ्या 2-4 दिवसात होणार आहे. मी काय माऊलीला एकच सांगते, जे माझं आहे ना ते मला द्या, माझी वाट मोकळी करा. मी सत्तेच्या मार्गावर चाललेली. तुम्ही मला तारा मारा. आता तर मी तर काय मेले गेले. आणि मी सांगितलं होतं त्यांनी मला आता अलीकडून बसूनच नव्हतं देत अजिबात. 20,000 झालं ना मग देवाला पण काय म्हटलं होतं काय माहिती. सांगितलं त्यावेळेसच मी म्हटलं बाप रे काय या ताईंची सेवा आहे. काय खरंच नाही. देवाला पण काय कुठं पळावती सुद्धा कळत नसतं. आणि आपली सेवा कशी आहे जसं जमन तशी आहे. मी तुम्हाला सांगते की मला टायमिंग बिमिंग काही नाही किंवा सोवळं माझं काही नाही की आज आपलं गुरुवारच आहे असंच नाही करायचं तसंच नाही. माझ्याकडे कुणी आलं तरी मी म्हणते सरळ मार्गाने सेवा करा. ठेवाय जमलं एखादं फुल ठेवा. नाही ठेवाय जमलं नका ठेवू. माऊली आपली सगळं सण करून घेते. त्यांना माहिती आहे की ती कशी सेवा आहे. त्यांनी त्यांनी पुढं सोवळं लावलंय. कशाचं लावलं का कधी त्यांना नाही आवडत तसं. त्यांनी तर अंगावर कपडे सुद्धा ठेवताय ठेवले. त्यांनी तर अंगावर कपडे पण नाही. स्वामी काय होते काय नव्हतं मला काहीही माहित नव्हतं. बरं देव जर यायचं असेल शेवटच्या स्टेपला 7 समुद्रातून देव येऊ शकतो. हे येऊ शकतो. हो ना ताई मला तर ना असंच फक्त अनुभव दिला आणि अनुभव दिल्यानंतर मीच अशी म्हणायची की बाबा ही जे आहेत ना मला तर स्वामी समर्थ कोण आहे हे पण माहित नव्हतं ताई. फक्त दत्तगुरू माहिती होते. पण आमच्या घरात छोटासा फोटो होता त्याच्यावरूनच मी आपलं असंच की तुम्ही असं का म्हणताय की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मग तुम्ही आधी करून दाखवा पाठीशी राहून दाखवा मग मी बघू पुढं काय करायचं. अशात मी तर एवढं ताई मला तर ना खरोखर आता म्हणजे असं विचार केला तर वाटतं किती वेडी तू असं म्हणजे इतक्यापर्यंत. आणि ताई 2-3 महिन्यानंतर मला स्वामी सेवेकरांनी सांगितलं की स्वामींची सेवा कशी करायची.
बघितलं का? मी आधी म्हणायची की ही जी स्वामी समर्थ आहेत ना त्यांचा उपकार माझ्यावर आहेत, मला फक्त उपकाराची फेड करायचे म्हणून त्यांची सेवा करायची. काय सेवा करायची तेच माहित नाही, फक्त मनात एवढं की सेवा करायची. पण काय करायचं मग काहीच माहित नव्हतं ना, त्यांचं साधं नामस्मरण सुद्धा माहित नव्हतं ताई. हा कसं का आता माहीतच नव्हते. मी पुरीला म्हणले की आणि अहो त्यांनी मला 4 वर्षांनी परत दृष्टांत दिला की तू म्हणली ना नको, तू मला नको म्हणली आणि आत्ताही परत नकोच म्हणले. समुद्रातून परत तो समुद्र तीच आणि पोरगीच्या रूपात दाखवलं आणि मी तरी पण तवा पण नकोच म्हणले माती खाली. तवा पण म्हणले. पण मी आता सांगितलेलं आहे माझं वरचं घर झालं की मी तुम्हाला वरती आणून मोठा फ्रेम आणून बसवणार आणि जीवापाड की मी कुठेही चालले ना तरी तुमचं लक्ष राहिलं पाहिजे माझ्यावर. आणि ते वरचं बांधायचं सुद्धा माझ्या ध्यानी मनी काही नव्हतं. मी देवघर छोटंसं आपलं ते मंदिर होतं ते तुटलं होतं, त्याची फरची होती त्याच्यावर मी देव मांडीत होते. सगळी म्हणायची गंडमाळ झाली देवी तेवढ्याच त्याच्यावर अगदी गड बीट परडी बीट तेवढ्याच चौकोनावर ठेवायचे. तेवढ्याच चौकोनावर की जसं असन तसं म्हणजे अशी भक्ती मला वाटतं करावा. मग काय हावभाव नाही की लगेच माझं ते वाऱ्याचं झालं गणमाळ झाली आणि अहो ज्या वेळेला माझी गणमाळ झाली म्हणजे अग्नी परीक्षा नाही का ते होम वगैरे झाले आणि त्यावेळेला मला अक्षरशः देवी आहे ना देवी असे डोळे तुम्हाला दाखवून असले डोळे बट 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 करायचे आणि ती जेव्हा ऊर्जा होती ना घरात तुम्हाला नाही सांगितलं ते दीर वारला होता ती ऊर्जा होती घरात तो अशी देवी आहे ना अशी एकदम बट 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 बघायची. आता बघा तुम्हाला मी फोटोही पाठवीन त्यावेळेला देवी कशी बघायची आणि ज्या वेळेला ती घरातून गहाण गेली माझ्या. आणि एकच तुम्हाला सांगते गुरुभक्ती करा त्याच्या घरात काही सुद्धा राहणार नाही. फक्त तुम्ही दम काढा आणि सेवेवर विश्वास ठेवा काहीही होणार नाही. कुठं बुवाबाजी कुठं काही नका करू. तुम्ही आध्यात्मिक करायला सुरुवात करा आणि मुखाने फक्त नामस्मरण करा. काहीच नका करू तुम्ही. कुठं पळापळी करू नका. नका जाऊ देवाला नका दारापाड्या देऊ. फक्त तुम्ही देवभक्ती करा. ज्या वेळेला देव न्यायचं ना त्यावेळेला आपल्याला नेणार आहे. मी आता स्वामींना सांगितलं होतं माझी गाडी येऊ दे. त्या गाडीला प्रॉब्लेम होता. आम्ही ब्रेझा बुकिंग केली होती पण स्वामींनी परत ब्रेझा घेऊन दिली नाही. का? दुसरी पहिली गाडी होती आमची पहिली आणली आणि ती ठोकली होती तेव्हापासून ती इतका तिला खर्च करून करून दमून गेलो आणि परत आम्ही ब्रेझा बुकिंग केली होती तर स्वामींनी रात्रीतून बदला लावली. पोर म्हणला बोलवून घ्यायची त्याला 8 लाख रुपये जास्त असतात मला ब्रेझा घ्यायची नाही. यंदाच्या वर्षी मला सीएनजीची गाडी घ्यायची. पुढे वाटलं तर मी फॉर्च्युनर घेणार पण मला आता ब्रेझा घ्यायची नाही. म्हणजे जे स्वामींच्या मनात असतात स्वामी तेच करतात एवढं मात्र खरं ठेवा. त्याचा बाप म्हणत घ्यायची त्यांना काही मागावं लागत नाही त्यांना काही सांगावं लागत नाही. नाही आणि मी आता सांगते की मी काहीच नाही मागणार कारण मी मागून उपयोगच होणार नाही. तुम्ही ते देतच नाहीये तुम्हाला जे योग्य अगदी 100% ताई हे कारण मी पण जशी आली ना स्वामींच्या सेवेमध्ये जशी जमेल त्या पद्धतीने करते ना ताई तेव्हापासून ना एखादी गोष्ट जर कधी मागितली ना तर असं रागाने बघतात की वाटतं नाही नसती मागितली तरी बरं झालं असतं. पुढे ना मी काय म्हणते आपण काही मागायचं नाही जे करतात ते त्यांना कळतं आपल्याला काय समजतं काहीच नाही. मग त्यांना योग्य वाटतं ना तेच करतात. तेच देतात त्यांना योग्य वाटतं ते देतात. हे खरं मागू काही उपयोग नाही. माझ्या तर बाबतीत हो का हेच काही आहे काही तुम्ही मागा नका मागू काही उपयोग नाही. जर एखाद्या वेळेस जर हट्ट झाला लय रडारडी जर झाली ना तर ते इतके रागवतात कधी कधी हसतात पण मला म्हणजे रडते म्हणून किंवा काय करते मग. आणि ह्याच्यात फक्त मी तुम्हाला सांगितलं डगमगायचं नाही. आपल्या जाग्यावर आपण योग्य उभं राहायचं. किती कुणी काही करू दे किती. आता एक माझा भाचा आहे त्याची बायको त्रास देती ती मला त्या दिवशी उलट बोलून गेली की नाही गा तुम्हाला तुमचा नवरा लगेच मारेन असं कसं. अगं मी काय काढलं हे तुला काय माहितीये. हो ना तू माझ्यासाठी काय वेतना सण केल्यात मी मला फक्त माझ्या माऊलीला माहिती मला सांगायचं नाहीये. हे दुःख पण नाही सांगायचं मला सुख पण नाही सांगायचं. हे फक्त मी माझ्या माऊलीलाच सांगते फक्त. आता सगळ्यांना ब्लॉक टाकून दिलेत मी कुणा आणि ना आपल्याला स्वामी काय करतात एकांत की तुझ्या डोक्याला ताप नाही झाला पाहिजे तू सोड हे माया मोह सोडून दे. अगदी 100% हे खरं आहे. हा की तू हे नको ह्याच्यात गुतू नको सोडून दे. तुला त्रास होतोय ना तुझ्या मायापायी तुला त्रास होतोय ना तू सोडून दे. सगळी सोडून दिली मी खरं तुम्हाला सांगते. मी आज आई बहीण बाप मी तुम्ही तुमच्या चरणावर मी ढकलून दिलेलं आहे. मला काही नकोय. आणि आपल्या ह्या भक्तीत यायचंय ना एकांत मागतो माणूस. एकांत कुठेतरी मला एकांत दे मला एक ठिकाणी ठेव मला
आर्तता अशी म्हणजे नाही का अशी देवाची असते आपली. हा हा हा. ती थोडा वेळ गेलाय, आता पोरं झोपल्यात, आता पाणी यायला वेळ आहे, तोपर्यंत आपली एवढी शावा होईल ही भावना मनात ठेवायची 100%. आपल्याला कसं कसं तिथं जायचंय ते आपण बघायचं. आणि मग स्वामी काय करतात त्याच्यातून तोडी त्यात, की कारण हे घडणार नाही तुझ्या हातून, मग तू हे कमी कमी करण फक्त आणि फक्त. आणि आपण बोलताना त्यांना ते बोलायचं की तू माझ्या पुढेच फक्त नतमस्तक हो, असं असं ते करून घेतात. आणि हे जेव्हा जी करतो ना आपण काहीच नाही, फक्त आपल्या एकच मनाची ताकद ठेवायची. ते मच विचलित करतात असं तसं, पण नाही व्हायचं आपण तिथंच जागेवर थांबायचं. ते आपल्याला लय डगमग माणूस म्हणतो ना डगमगायला लावतात, पण नाही डगमगायचं, आपण आपल्या जागेवर. परमात्माची एकरूप होणं म्हणजे चुकाची गोष्ट आहे का ताई? नाही हो, एवढं सोपं नाही. मी सांगितलं की गुरुभक्ती एवढी सोपी काहीच नाही. नाही हो ना, म्हणजे मी माऊलीला परीक्षा पण म्हणलं तेवढीच घेतली जाते ताई. लय लय हो लय. अहो सोडूनच लावून अशी कितीतरी लोकांनी बघितलं की तुम्ही अनुभवात ऐकता की कितीतरी लोकांनी सोडून हो दिलेली. हो हो. अहो मी जशी जशी सेवा करीन तसं तसं ते पर. अहो गुलाबजाम नाही, चहा पण नाही. आता म्हणते चहा दे, गुलाबजाम दे, चपाती दे, हे कर ते कर, असं म्हणजे असं मागतंय. मी स्वामी दिसतात मला समोर असं माझ्या डोळ्यापुढं. हा हा. असं असं एवढा फरक, किती फरक झाला होता हो. कसला बेकार फरक होता. लय लय आत्तीच्या पलीकडचं. एवढं झालं ना की कुणाच्या आयुष्यात घडावं नाही बाबा. आणि पूर्णपणे सांगते, तुम्ही आहे ना तुमच्यावर कोणावर पण वेळ येऊ द्या, पण तुम्ही देवावर फोकस ठेवा, डगमगू नका. 100% तुम्हाला फरक पडणार म्हणजे होणार आहे ना. हो ना हो ना. आणि तेच तेवढं आहे की आपलं आहे, नाहीतर बाकी या जगात कोणीच कोणाचं नाही ताई. कोणीच कोणाचं नाही, फक्त सारी दुनिया. अहो आणि आहे ना तुम्हाला सांगू, त्याग झाल्याशिवाय भक्ती घडत नाही, एवढं खरं आहे बरं का हो. हो हो. त्याग होतो, त्याग झाला ना की भक्ती घडते. माणसाला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे नाही का, त्याग केला त्यांनी तर घडली भक्ती असं. हा हा. अहो कुणाकडून त्याग झाला नाही ताई. प्रत्येक ज्यांनी आता देवांनी एवढे जन्म घेतले, कुणाला त्रास झाला नाही मला सांगा. लय त्रास झाला लय. प्रत्येक भक्तांना त्यांनी भक्ती केली, त्यांची काही सोपी होती का तेव्हा? नाही. मी आता तर तुकाराम महाराजांच्या जाते तिथं मीटिंग वगैरे असतात, त्या मीटिंगला मी घ्या इतकं सोहळं तिथे झालं की नाही का, पैसे द्यायला सांगते तुमचं. इतकं सोहळं असतं की बासरे बास. इतकं सोहळं, चहा कॉफी नाही का, एखाद्या आईच्या घरी गेल्यावर सुख सोहळं नाही व्हायचं, एवढं देवाने त्याची सेवा केली त्यांनी. एवढं सुख सोहळं एवढं कसं करू शकतो ना देव नाही का. हो ना हो ना. मग पण प्रत्येकाला त्रास झालाय की ताई. बघा ना तुम्ही विठ्ठलाची बघा हिस्ट्री, महादेवाचं एवढं नाही, पण आता महादेवाच्या पण सती वगैरे ज्यावेळेस अग्नीत गेली त्यावेळेस त्यांना तरी काय थोडा त्रास झाला का? लय त्रास. श्रीकृष्णाची, श्रीरामांची कुणाच्या बाबतीत त्रास नाही झाला, प्रत्येकाला लय त्रास. आणि अहो देवी देवतांना प्रत्येकाला त्रास झालेला आहे. ही भक्ती सोपी, मी तुम्हाला सांगते की भक्ती ती सोपीच नाही. मग देवांना त्रास झाला तर मग आपण कोणाचा आहे सांगा. आपण तर किती तुच्छ मनुष्य आहे, मग आपल्याला तर त्रास काय होणं साहजिकच आहे का. देव त्यातले सुटले नाही तर आपण कसे सुटू. लय खूप सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. नाही म्हणजे त्या अनुभवापेक्षा सांगणं पण म्हणजे नाही का, म्हणजे तुम्ही एक दिवस गेला की सुरुवातच होती बरं का हो. फक्त समजून घ्यायला लागतं. अनुभव सांगायचे आधी. माझी स्वतःची बहीण आहे ना, तिला पण मी कित्येक दिवस झालं होतं मी सांगत होते नाही का. अहो इतक्या वादळातून मी निघलेली, इतक्या वादळातून आलेली, अक्षरशः अंगावर फुटका मणी नाही राहिला माझ्या. म्हणजे इतकी बेकार परिस्थिती. तिला काय होतं कुणास ठाऊक, पण नाही का एकदा ते माऊलीच यायचे म्हटलं तर हे करून घेतात. मला तर असं वाटते असं नाही का. म्हणजे तुमच्या बहिणीची परिस्थिती झालं होतं का तसं? माझ्या बहिणीचं पण म्हणजे नाही का आहे थोडंसं मस्ती, देवधर्म करती, इकडे तिकडे जाती, हे करीती, पण घरात जरा पोराचा प्रॉब्लेम होतो, हे होतोय. तिला म्हणलं का ती म्हणते की मी नाही का बैठकीला जाते, हे असंच करते. आता पुढचं बोलले आपण तरी काय सांगणार आहे ना नाही का. हो ना. आणि बघा मला एकच म्हणायचं,
आता माझा नवरा पण मला देवापाशी तिथं असले ना, मी बाहेर तरी पाणी प्यायचं म्हणलं तरी मला म्हणते तू उठ आणि तू देव. मी कशा पद्धतीने करायची, ते जरी आली गाडी वाजली, बुलेट आहे, गाडी वाजली की डायरेक्ट पळत सुटायचं बाहेर, की जेणेकरून आपल्याला ते देवाला पण नको त्रास तो, नाही का. हो ना, हो ना, त्यांनी काहीतरी बोला. म्हणून तसं मग त्या काहींना सांगायला माझा नवराच नाही करत. अरे तुम्हाला जशी करायची नाही त्या पद्धतीने करायचं म्हटलं तर कसं पण. हो ना, हो. असल्या तो हा काय मुतायला तर जातो नाही, तेवढ्याच वेळात करता येते का नाही तुम्हाला. कारण मी म्हणते 11 वेळा पण नका करू, एकच वेळेस करा, देवाला कळतं सगळं, हाय का नाही. जरी केलं तर काय स्वामी एकदा केलं ना तरी पण त्यांच्यापर्यंत जाती हे तर कळतंय ना आपल्याला, हाय का नाही. मग अशी लोक आहे बघा, कारण सांगतात, मग तिथं डोकं नाही लावायचं, आपण ते सोडून जायचं विषय. ते जर पुढचं आता ऐका तुम्ही, दर मंगळवारी बैठकीला पुढे ते बैठक असते, समर्थांचीच असते वाटतं, पण ते समर्थांची पण असते, रामदास स्वामींची पण असते, खूप लोक आहेत असे बैठक. ते बैठकीत जातात. पण तुम्हाला मी सांगू का, मी पहिल्यापासून मला काय वाटायचं, तिकडे धावपळ करीत आपल्या देवापाशी बसत नाही, त्याला आपल्याला नवरा नाही लावित, आपल्या मागं पोरं तिथं बसत रे बाई, घरी काय होतंय, घरी काय, पण त्याच्यापेक्षा घरीच बसत, घर बी होतंय, पोरं बी होतंय. महत्वाचं घरी सेवा केल्यानंतर घर शुद्ध होतंय. पहिली गोष्ट म्हणजे लोकांना काय झाल्या हो, आता गाड्या घोड्या आहेत ना, लोक काय करतात घरचं तसंच ठेवतात आणि मग म्हणतात, आणि देवाच्या डोक्यावर बोलतात ना, आम्ही 4 वेळा स्वामी म्हणतात, तुम्ही येऊच नका ना, कशाला येतात, कशाला. आपल्या चॅनलवर कितीतरी अशा ताई आहेत की त्यांना अक्कलकोटला जायचंय तर स्वामी म्हणतात तुला कशाला अक्कलकोटला जायचंय, मी तुझ्या घरी तू अक्कलकोटला जाते का. स्वप्नात दृष्टांत दिले तर असे ताई, तुला अक्कलकोटला यायचंय. माझ्या बहिणीचं पोरग अक्कलकोटला निघालं होतं, पास काढले होते, मला म्हणत होता तू चल, पण झालं काय, तिथं घराचं काम काढलेलं, पोर इथं, तिचा महिना भरलेला, पोर इथं, हे असं तसं. म्हणलं नाही, माझी योग्य वेळच नाही ही जाण्याची, खरं आहे का नाही. आणि स्वामी मला त्याच्या आधीच सांगतात, काय गरज आहे अक्कलकोटला यायची, कोणी सांगितलं या सगळं सोडून बिडून, असं. म्हणजे मला पहिलंच अक्कल येते आणि मग आपण त्याच्यावर शांत व्हायचं, ग बसायचं नाही का ग. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहेत, शेअर करते मी. करा. चालेल, चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी आपल्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नेहमी दर्शन तर देत असतात, परंतु जेवढ्या भक्तांचा विश्वास स्वामींवर आहे त्यापेक्षाही विश्वास जास्त स्वामींचा भक्तांवरती असतो आणि नेहमीच आपल्या भक्तांचे हट्ट हे स्वामी पुरवत असतात. प्रत्येक वेळी स्वामींकडे एखाद्या भक्ताने हट्ट करावा आणि स्वामींनी ते पूर्ण करू नये असे कधीच होत नाही. तर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी प्रत्येक भक्तांना खूप सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात आणि आपल्या भक्तांच्या इच्छा देखील पूर्ण करत असतात. तर स्वामींची सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्तांना खूप सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात. आजचा अनुभव देखील ताईंचा खूप सुंदर आहे, मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. कारण तुम्हाला स्वामींनी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य हे तुमचे आहे. त्यासाठी तुम्हाला स्वामींनी अनुभव देऊन स्वामींचे कार्य संपलेले आहे. स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी किंवा स्वामींचा विश्वास अजूनच खूप लोकांवर बसावा यासाठी तुम्हाला आलेला जो स्वामींनी दिलेला जो अनुभव आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा
आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. स्वामींची सेवा करत असताना नामस्मरण ही सेवा देखील खूप महत्त्वाची आणि सर्वश्रेष्ठ सेवेमधील एक आहे. कारण स्वामींची सेवा करत असताना जेवढी तुम्ही मनापासून मनोभावे सेवा करत असता तेवढेच स्वामी आपल्या भक्तांवर नेहमी प्रसन्न राहत असतात. कधीच आपल्या भक्तांना एकटे तर सोडत नाहीत, कारण स्वामी नेहमी म्हणत असतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल. मग तुम्हीच विचार करा, जेव्हा जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडक्षरी मंत्राचा जप करत राहाल तेव्हा तेव्हा स्वामी तुमच्याबरोबर हे नक्कीच असणार आहेत. त्यामुळे जिथे असाल तिथे मग तुम्ही काम करत करत सुद्धा, प्रवास करत करत सुद्धा किंवा तुमचा जॉब जरी असेल तरी देखील तुम्ही येताना जाताना जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण हे करू शकता. कारण आत्ताचं युग हे धावपळीचं आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही धावपळ ही नक्कीच असते, कारण प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी हे नक्की व्हायचं असतं. आणि त्यासाठी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडक्षरी मंत्राचा जप हा नक्कीच करायचा आहे. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.